याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये परवा एका पत्रकाला मारहाणीची धमकी दिली। त्या मारहाणीच्या धमकीच्या विषयी त्या पत्रकाराने एकनाथ शिंदे साहेब यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला। ह्याबद्दल रोशनी शिंदे नावाच्या शिवसैनिक महिलेने उद्धव ठाकरे गटाच्या यांनी एक फेसबुकवर पोस्ट टाकली की हे काय जे झालं ते योग्य नाही आणि दिघे साहेब असते ते आवडलं नसतं। त्याच्यानंतर काल रात्री तिला बेदम मारहाण करण्यात आली। आता ती ICCU मध्ये ॲडमिट आहे। माझ्या माहितीप्रमाणे ती गर्भवती असताना तिला मारहाण झाली। हे तर आता म्हणजे नेहमीच झालंय। कोणी येतं कोणालाही मारतं, फोन येतात, कंप्लेंटही घेत नाहीत, काहीच नाही। त्याच्यापेक्षा मग ठाण्याला स्वतंत्र राज्याची चा दर्जा द्यावा, एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन द्यावं आणि ठाणं एक वेगळं काढावं भारतातनं। कारण का तिथे पोलिसांची चालत नाही, तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चालत नाही, कोणाचीच चालत नाही। येऊरमध्ये एका हॉटेलवर कारवाई होते का, तर त्या हॉटेलच्या मालकाची बायको उद्धव ठाकरे गटाबरोबर कोपरीत दिसते म्हणून एक हॉटेल जमीनदोस्त केलं जातं। 150 इल्लीगल हॉटेल आहेत, 3-3 वाजेस्तोवर म्युझिक चालतं। अनेक आदिवासी संघटनांनी त्याच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही। पण एकच हॉटेल महानगरपालिकेचे आयुक्त तोडण्याचा आदेश देतात, हे कसं काय? तेव्हा हे ठाणे हे स्वतंत्र राज्य घोषित करून टाका, नाही तर इमर्जन्सी लावून टाका आणि ते एक सेपरेट काही गव्हर्नर वगैरे बसता होता आला तर बसवा। आता काय राहिलं ते ठाण्यामध्ये? कुणाला त्याला तर फोन येतातच, त्याला अजूनही फोन येत आहेत। पण मला त्याच्या धैर्याचा अभिमान वाटतो की कमीत कमी त्याने प्रश्न तरी विचारले। आवाजसाहेब, तुम्ही ठाण्यातले आहात, सगळ्यात मोठा टार्गेट तुम्ही असणार आहे। कारण ज्याप्रमाणे तुम्ही सरकारवर आरोप प्रत्यारोप करता आणि पुढची पाळी जशी आज त्या एका ICU मध्ये महिला गेली तुमची असू शकते का? हर रोज घर छोड़ता हूँ कफन बांध के। थाने में जिस तरीके से पिछले कल जो हादसा हुआ उसके बाद से पिछले कुछ दिनों से लगातार चिन्हित करके लोगों को टारगेट किया जा रहा है। ये तुम लोग देखिए ना, आप लोग कुछ बोल ही नहीं रहे। आपके पत्रकार को मारा है, मेरे भाई को नहीं मारा है। आप पत्रकार लोगों को, मैं शब्द नहीं इस्तेमाल करना चाहता हूँ, लेकिन आज वो है, कल तुम भी हो सकते हो। आपकी अगर स्वतंत्रता आपको प्यारी नहीं है तो शांत बैठिए। क्यों हमको सवाल पूछ के हमको बोलवा? अरे आप नहीं बोल सकते कि आपके अंधे है क्या? अभी महिला पे हमला कितना जायज़ है, वो भी गर्भवती महिला पे। आपकी बहन होगी, किसी की माँ होगी, आपको क्या लगता है जरा बताइए कभी तो भी। आपको भी दिल है कि नहीं है, ये भी समझने दो दुनिया को। आवाज जी, मेरा सवाल ये है कि पालघर में फिर से साधुओं की मॉब लिंचिंग की घटना होने वाली थी, लेकिन पुलिस ने प्रिवेंट कर लिया। इसको लेकर बीजेपी आरोप लगा रही है कि महाविकास आघाड़ी सरकार नाकाम थी और हम कामयाब है, इसलिए हमने पहले ही प्रिवेंट किया। अच्छा हुआ ना, उन्होंने बचाया तो उनका अभिनंदन है, उसमें क्या है, अच्छा काम किया। पर इतने वो बागेश्वर साईं बाबा को गाली दे रहा है, वो कालीचरण गांधी जी को गाली दे रहा है, उसके बारे में कुछ बात करोगे कि नहीं करोगे? साईं बाबा भगवान है कि नहीं है, वो बागेश्वर कौन होता है हमको बताने वाला? हमारा दिल का श्रद्धा स्थान है वो साईं बाबा, हम उसको भगवान मानते हैं। तू कौन होता है भाई हमें समझाने वाला? लगातार बागेश्वर जिस तरीके से महाराष्ट्र के महापुरुषों को लेकर अपशब्द कह रहे हैं, जिस तरीके मैं वही बोल रहा हूँ कि लोग, आप अगर किसी की गौरव यात्रा निकालते हो, हमको कोई ये नहीं है, कंप्लेंट नहीं है। गांधी जी का अपमान हुआ, तुकाराम महाराज का अपमान हुआ, शिवाजी महाराज का अपमान हुआ, शाहू महाराज का अपमान हुआ, फुले महाराज का अपमान हुआ, सावित्रीबाई फुले का अपमान हुआ, जीजा माता का अपमान हुआ। ये कोई गौरवशाली परंपरा रखने वाले महापुरुष नहीं है क्या? इनकी गौरव यात्रा नहीं निकल सकती क्या?
तो गौरव भी आप जाति पाति ये वो देखकर करोगे क्या? शिवाजी महाराज को अलग अलग कहा जाता है, अंबेडकर साहब को अलग अलग कहा जाता है, उनकी गौरव यात्रा नहीं निकलती है। तो ये तो हमें हाँ ठीक है बोले होंगे, चलो जाने दो। बागेश्वर के स्टेटमेंट को कैसे देखते हैं? बागेश्वर के स्टेटमेंट को कैसे देखते हैं? सरकारमध्ये जातीय सरकार असतानाही सरकारवर एक टिप्पणी केली आहे की हे सरकार नपुंसक आहे, जातीय दंगली रोखण्यासाठी आणि अनेक असे जातीय दंगली मला वाटतं जातीय त्याच्यानंतर सर जातीय दंगली घडले आहेत, तर त्या दरम्यान मला वाटतं की ह्या प्रश्नांची सगळी म्हणजे नपुंसक सरकार हे फारच म्हणजे महाराष्ट्राला जखमी करणारा टीका सर्वोच्च न्यायालयाने केली, पण इथली परिस्थिती बघून केलेली आहे आणि याबाबत सविस्तर माहिती आमचे अध्यक्ष जयंत पाटील देते। बागेश्वर बाबा के स्टेटमेंट को कैसे देखते हैं? हे बघा, बागेश्वर बाबाच्या बद्दल मी भूमिका 2 दिवसापूर्वीच मांडली आहे। गुरुवारी आम्ही साईबाबाच्या मंदिरामध्ये महाआरती ठाण्यामध्ये करायची ठरवलेली आहे। आम्ही पक्षविरहित बोलतो आहोत, कारण का साईबाबांचे भक्त हे कुठल्या पक्षात असण्याची गरज नाही। साईबाबांचे भक्त सगळ्या ठिकाणी आहेत, दूर दूरवर जगभरात पसरलेत। त्यामुळे बागेश्वरच्या बाबतीत मी बोलतोय, बाकी सगळे राजकीय उत्तरं हे जयंत पाटील साहेब देतात। बागेश्वर बाबा को कैसे देखते हैं? हिंदी में बागेश्वर बाबा के स्टेटमेंट को कैसे? कोणाला नाही, आजकाल कोणीही बोललं की अटक करतात ना। आता ती रोशनी बोलली, तिला मारलं ना, म्हणून मी बोललो, बाकी काय नाही। बागेश्वर बाबा के स्टेटमेंट को कैसे देखते हैं? बागेश्वर बाबा के स्टेटमेंट को कैसे देखते हैं? बागेश्वर जो कर रहा है वो महाराष्ट्र को अपमानित कर रहा है, वो छूत अछूत पे के ऊपर बात कर रहा है, वो सनातन धर्म के बारे में बात करते करते अनजाने से जाने से वो बोल रहा है कि छूत अछूत हो सकता है, कर्म पे धर्म माना जाता है, वर्ण माना जाता है, वर्ण व्यवस्था को मजबूत करने के लिए वो बात कर रहा है और यही चलते वो संविधान को नकार रहा है। साईं बाबा को लेकर क्या करेंगे? संविधानाबाबत एकंदरीत सगळ्या वाराणसीतल्या आणि इतर ठिकाणी आयोजित झाल्या त्या ठिकाणी एक चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेमध्ये नवीन संविधान तयार करण्याचा त्यांनी एक प्रस्ताव केला आहे। तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे किंवा हा संविधान आहे हा हिंदू असं आहे की त्यांचा जो नवीन जे काय संविधान असेल ते मनुस्मृतीवरती आधारित असेल, कारण का त्यांचं पहिल्यापासून मान्य होतं की जे संविधान भारताला लागू केलं पाहिजे हे 1950 साली त्यांनी सांगितलं होतं की ते मनुस्मृतीच असायला हवं, ज्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनींची किंमत 0 आहे। हम पूरे महाराष्ट्र को बता देना चाहते हैं कि साईं बाबा पूरे महाराष्ट्र में फैले हुए हैं। कोई भी ऐसा तालुका गांव नहीं रहेगा जहाँ पे साईं बाबा की मूर्ति और फोटो नहीं होगा, जो जिसको पूजा नहीं जाता है। तो ऐसे सभी भाविकों के लिए हम कहते हैं, क्या साईं बाबा भेड़िए थे? तो जो बात उन्होंने कही है कि भेड़िए के ऊपर अगर बाघ की चमड़ा डाल दोगे तो भेड़िया बाघ नहीं होता है, तो साईं बाबा को आप भेड़िया कह रहे हो? महाराष्ट्र नहीं, देश के करोड़ों जो अपनी जनगणना है उसमें से करोड़ों लोगों का वो दिल की पुकार है, दिल की धड़कन है साईं बाबा। उस साईं बाबा को भेड़िया कहता है? ये बागेश्वर होए कौन? अभी तक मूछ नहीं आई है। आप लोग गुरुवार को क्या करने वाले? गुरुवार को हम हमारे इधर पक्ष से कोई संबंधित नहीं, सिर्फ साई प्रेमी की एक महायात्रा महाआरती करने वाले हैं और हम कुछ ही दिनों में साईं बाबा का दर्शन करने शिरडी जाएंगे और सभी को लेके जाएंगे। सगळ्या महाराष्ट्रातून पवार साहेबांनी आमचे जे प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक झाली
आणि या बैठकीमध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीत पक्षांतर्गत निवडणुका चालू आहेत त्या बाबतीत आणि महाराष्ट्रात पक्ष बांधणीच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रत्येक बूथपर्यंत बांधण्यासाठी आम्ही विभागीय काही नेत्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात बूथपर्यंत पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांच्यावर टाकून पक्ष संघटनेत पुढच्या काळात या महिन्या दीड महिन्यात पक्षांतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या निवडणुका पूर्ण केल्या जातील। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत विभागीय शिबिर एक दिवसाची घेण्याचं आयोजन आम्ही करायचं ठरवलेलं आहे। एप्रिल मे महिन्यात ही शिबिर होतील। महाविकास आघाडीच्या निवडणुका सभा चालू आहेत, त्यातली पहिली सभा औरंगाबादला झाली, आता पुढची सभा नागपूरला होणार आहे। पण दरम्यानच्या काळात पक्ष संघटना म्हणून अधिक बळकटी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। नेमकी काय असणार, म्हणजे यात्रा करणार आहे की राष्ट्रवादीचे नेते जाऊन शिबिर घेणार, म्हणजे मेळावे घेणार? नाही, पहिल्यांदा विभागीय स्तरावरची शिबिरं होतील, ज्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब उपस्थित राहू शकतील त्या ठिकाणी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आमचे नेते सर्व जिल्ह्यांच्या पुढच्या 2 महिन्यात दौरे करतील। नाही, या बाबतीत काही चर्चा झाली नाही किंवा निवडणुकीच्या सुप्रीम कोर्टातल्या निर्णयाच्या बाबतीतही चर्चा झाली नाही। आमचा पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे हा, जो मी आमच्या बैठकीत वाचून दाखवला आणि त्याप्रमाणे त्या दिशेनं काम करायचा निर्णय केलेला आहे। सर, एकीकडे महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होत असताना राष्ट्रवादी कुठेतरी आपल्या शिबिरं घेत आहे, कुठेतरी ही भीती वाटते का की शिवसेनेचा म्हणजे राष्ट्रवादीचा जो मतदार आहे ते कुठेतरी मूव्ह होऊ शकतात, म्हणून पक्ष संघटनेबाबत हा वेगळा कार्यक्रम केला जातो का? नाही, असं काही नाही, हा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता। आज आता निवडणुका पक्षांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या आम्ही घोषित करायला लागलेलो आहोत। 7 जिल्ह्यांच्या होतील, आणखीन पुढच्या काही एप्रिल महिन्याच्या शेवटी काही होतील। त्या सर्व निवडणुका घेणं हा एक कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बूथ बांधणी करण्याचा कार्यक्रम देखील हा आमचा जुना कार्यक्रम आहे, पण आता जबाबदारी मोठ्या प्रमुख नेत्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे। ते सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी जाऊन त्याला चालना देतील आणि विभागीय शिबिरं, कारण पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही शिबिरं होणं आवश्यक होतं, त्या दृष्टीनं आम्ही आयोजन केलेलं आहे। असं आहे की काल परवा पत्रकार बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एका पत्रकाराला भीती दाखवण्याचं काम करण्यात आलं, त्याला धमक्या देण्यात आल्या आणि ती माहिती रोशनी शिंदे नावाच्या महिलेने प्रसारमाध्यमातून दिली आणि त्यावर चिडून जाऊन काही महिलांनी तिला बेदम मारहाण केली आणि आज ती ॲडमिट झालेली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा कोणी विरोधी बोललं म्हणून त्यांच्यावर महिला किंवा पुरुष घालून मारहाण करणे आणि त्याला भीती दाखवणे, त्याच्यावर बळजबरी करणे आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे हे महाराष्ट्रात कधीही झालेलं नव्हतं। आज रोशनी शिंदे नावाच्या महिलेला मारहाण झाली,
याचा अर्थ या सरकारला त्यांच्या विरोधी कोणी काही बोललेलं खपत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या विरोधी जर कोणी आवाज काढला तर त्याला मारणे, त्याच्यावर हल्ला करणे, त्याला पूर्ण मोठ्या प्रमाणात धमकी देऊन त्याला मारहाण करणे हे अत्यंत गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झालेलं आहे आणि त्यामुळं या प्रकरणाचा, ह्या घटनेचा तर निषेध केलाच पाहिजे. पण रोशनी शिंदेंना मारहाण करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या पत्रकाराला आणि रोशनी शिंदेला पूर्ण संरक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. पत्रकारांना धमक्या देणे, पत्रकारांना पत्रकार परिषदेमधून घालून टाकणे हे सगळे प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहेत आणि कशा प्रकारची मानसिकता सत्तेतात बसली आहे हे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येतं. या सरकारमध्ये पण याबद्दल फडणवीसांचं राजीनामा कुठेतरी मागितलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे जर कायदा सुव्यवस्थेला अशा पद्धतीने गालबोट लागत असेल. हां, अर्थातच उद्धव ठाकरेंनी योग्यच त्या मागण्या केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं जर पोलीस यंत्रणा परस्पर काही लोक करत असतील तर त्यांच्यावर कोणताही अटकाव करणार नसेल तर हे गंभीर आहे. उलट ठाणे जिल्ह्यामध्ये आता अलीकडं आमच्या लक्षात एक आलेलं आहे की एका वैभव कदम नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आता वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात कधी गेलेत का? त्या वैभव कदमला पोलीस स्टेशनमध्ये बोलून सतत त्याला टॉर्चर करणे, तोच नाही तर त्याच्याबरोबर उरलेले 6-7 कर्मचारी जे आहेत त्यांना टॉर्चर करणे आणि 2-3 वर्षापूर्वी जो गुन्हा घडलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत आहे, जितेंद्र आव्हाड त्यात आरोपी आहेत, त्याबद्दल आमची तक्रार नाही, पण त्यांच्या विरोधी तुम्ही बोला, त्यांच्या विरोधी तुम्ही बोलून आम्ही म्हणतोय तशी पुरावे आणि कबुली जबाब द्या आणि तुमची विटनेस द्या, असा दबाव या कर्मचाऱ्यांच्यावर सतत काही दिवस येत होता. हा वैभव कदम हा देखील पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पोलिसांनी त्याला निर्वाणीचा, म्हणजे आता आपल्याला ते बोलता येत नाही इतक्या टोकाच्या भाषा वापरून त्या वैभव कदमला अगदी त्याच्या पत्नीपर्यंत असे काही आक्षेपार्ह विधानं त्यांनी केली आणि त्यामुळं वैभव कदमने आत्महत्या केली. याच्या खोलात जायला पाहिजे. का आत्महत्या वैभव कदमने केली, काय कारण ठरलं वैभव कदमने आत्महत्या करायला, त्याच्या आधी तो आणि त्याच्याबरोबरच्या 6-7 जणांना सतत टॉर्चर करून पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करण्याच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांचीच चौकशी करत असताना कोणत्या पद्धती अनुसरल्या गेल्या आणि त्यांना एकच प्रचंड दबाव त्यांच्यावर का आणला तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पुरावे द्यावेत, साक्षी द्यावेत, बोलावं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी, म्हणजे जितेंद्र आव्हाडांना अटक करता येईल. अशा पद्धतीचं षडयंत्र रचण्यासाठी ठाणे पोलीस सहभागी झालेले आहेत. ठाणे पोलिसातले प्रत्येक अधिकारी ज्या पद्धतीनं या 6-7 जणांना घेऊन सकाळी 9-10 वाजता बोलवायचं, रात्री 11 वाजता सोडायचं, पहाटे 2 वाजता सोडायचं आणि त्यांना त्यांचे मानसिक छळ लोकांचा करायचा. त्या मानसिक छळाला कंटाळून आणि शेवटी काहीच जमत नाही सुनील कदमला, त्यावेळी सुनील कदमला जे शेवटचे वैभव कदमला, त्या वैभव कदमला शेवटी अतिशय निर्वाणीने, म्हणजे तुझ्या पत्नीला देखील आता आम्ही इथं आणू आणि बाकीच्या काही गोष्टी आता त्या आपण बोलणं शक्य नाही आम्हाला, अशा धमक्या देणं याने निराश होऊन डिप्रेशनमध्ये येऊन माणसं आत्महत्या करतायत का काय याची देखील चौकशी सरकारने ताबडतोब केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ठाण्याचे कमिशनर काय करतात, ठाण्याचे कमिशनर कोणत्या पद्धतीने या गोष्टीकडे बघतात, या सगळ्याचा खुलासा करण्याची आता वेळ यायला लागलेली आहे. आम्ही कायद्याने चालतो असं आम्ही समजतो, पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही साक्षीदारांना, काही तिथं लोकांच्यावर दबाव करून करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्रातली जनता मला नाही वाटत की हे मान्य करेल आणि सहन करेल.
सर, त्याप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्या राष्ट्रवादी पक्ष प्रश्नावर सोडण्याच्या विरोधी ज्या पक्ष चर्चा जे आहे आहेत त्या ते सुरू आहे तातडीने आणि सुनील तटकरे यांच्या राजकारणामुळे ते पक्ष सोडत असल्याची माहिती समोर कोण येते. कोण सुरेश लाड हा. कर्जतचे माजी आमदार त्यांनी काय केलं पक्ष सोडण्याच्या मार्गावर कधी चर्चा आहे सर. सकाळी माझ्या घरी चहाला आले ते माझ्याबरोबर गाडीतनं इथं उतरले. त्यामुळं ते त्यांची राजी नाराजी याच्याबद्दलही मी चर्चा केली. त्यामुळं माझ्याबरोबर इथं माझ्या घरी आलेले. आज ते पवारसाहेबांनाही भेटले, माझ्या घरी आलेले. माझ्या घरून इथंपर्यंत आम्ही गाडीने एकत्रित आलो. ते नाराज आहेत का तर आहेत, त्याबद्दल त्यांची मी चर्चा केलेली आहे. सुनील तटकरेंचे मीटिंगला आलेले. सुरेश लाड साहेब हे मला माझ्या घरी आले. वेळ उशीर होतोय म्हटल्यावर मी त्यांना गाडीतनं इथे येऊन गेले. ते त्यांच्या कामाला गेले इथून खाली. पाटिल जी, नाना पटोले ने जो सावरकर को लेकर स्टैंड लिया था उस पर एनसीपी और उद्धव ठाकरे का समर्थन नहीं मिला, इसलिए वो महासभा में शामिल नहीं हुए, इस तरह की बात कही जा रही है, उसको लेकर क्या कहेंगे आप? मुझे मालूम नहीं, आप ये सवाल उनको पूछिए, क्योंकि मुझे मालूम नहीं कि उन्होंने क्या स्टैंड लिया था और क्या स्टैंड उन्होंने लिया था और वो क्यों नहीं आए, ये मुझे पता नहीं. आप ये वो उनसे ही पूछेंगे तो बहुत अच्छा होगा. अरविंद सावंत ने एक की मोदींच्या डिग्रीचा मुद्दा काढणं अनावश्यक आहे. तुम्हालाही वाटतं का मोदींचा मुद्दा आता काढणं अनावश्यक आहे? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे मागे जरा एक म्हणजे मोदी साहेबांनी ते BA आहेत म्हणून देशाने त्यांना पंतप्रधान केले असं नाही. त्यांची डिग्री बघून देशात त्यांना पंतप्रधान पद मिळालेलं आहे हे नाही आहे. पण जर मोदींनी आपली डिग्री अशी आहे असं सांगितलं असेल तर मग त्या डिग्रीच्या बद्दल शेवटी एकदा कुठली गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर त्याची चिकित्साही होत असते आणि त्या चिकित्सेतल्या प्रश्नांना संबंधितांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळं मोदी साहेबांची पंतप्रधानपद हे त्या डिग्रीमुळे मिळाले असं आम्ही मानत नाही. त्यामुळे तो प्रश्न नाही. पण जर त्यांनी तो पब्लिक डोमेनमध्ये जर सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याच्यावर जे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांची चिकित्सा होणं स्वाभाविक आहे, कारण देशात आपल्या सगळेच प्रश्न त्याच्यावर विचारतात आणि त्यामुळं त्या बाबतीत मोदी साहेबांना जे सर्टिफिकेट आहे किंवा ते जे डिग्री पास झालेले आहेत त्याबद्दल आज लोक प्रश्न विचारत आहेत. जयंतराव, जिस तरीके से अरविंद सावंत का एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें वो कह रहे हैं कि शरद पवार साहब ने कहा कि एक ऑटो रिक्शा वाले को हम सीएम नहीं बना सकते और इसलिए इस तरीके से उद्धव ठाकरे को सीएम बनाया गया. मैं पवार साहब के साथ पिछले 40 साल से हूँ. मुझे कभी भी आज तक ऐसी बात पवार साहब ने किसी के बारे में की ये मुझे सुनाई नहीं दिया, न कभी हमने अनुभव किया. बल्कि पवार साहब इस विचार के रहे हैं कि छोटा से छोटे आदमी को कैसे ऊपर लाना और उसको महत्व के पद पे कैसे बैठाने का. हमारे RR पाटिल जी थे, उनको राज्य के उप मुख्यमंत्री पद तक पवार साहब ने काम करने का मौका दिया. इसलिए पवार साहब ऐसी बात कर ही नहीं सकते और मेरे ख्याल से उन्होंने उसके बाद यानी अरविंद सावंत जी ने उसके बाद उनकी बाद में दूसरा एक इन्फॉर्मेशन दिया जिसमें उन्होंने कहा है कि ये रिक्शा वाला ये मेरा शब्द है, साहब का नहीं. और मैं भी यही कहता हूँ कि साहब ऐसे वक्त शब्द का इस्तेमाल नहीं करते. मुझे नहीं लगता कि किसी भी हालत में पवार साहब ऐसे शब्द का इस्तेमाल कर सकते हैं. भाजपकडून सातत्यानं आरोप होतोय की संभाजीनगरमध्ये ज्या घटना झाल्या त्याच्यामागं राष्ट्रवादी आहे. याच्यामध्ये खासदार अनिल बोंडे असतील किंवा राम शिंदे आमदार आहेत, त्यांना देखील आज स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा आरोप आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस जळी स्थळी काष्टी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय काही दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलण्याची राजकीय ताकद जर कोणात असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून कोणताही आरोप करायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसवर करावा असे आदेश सूचना आमच्या विरोधी पक्षात दिलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळं औरंगाबादची दंगल कुणी केली,
औरंगाबादच्या दंगलीच्या आधी स्कूटरवरून जी मुलं फिरत होती ती कोण आहेत, नक्की नेमके दंगलीच्या ठिकाणी कोणावर दगडफेक केली याची माहिती पोलिसांनी CCTV कॅमेऱ्यात बघून लवकर पुढे आणावी आणि त्याच्यात उत्तर मिळेल जे बोंडेंना अवघड जाईल. त्यामुळं बोंडेंनाच कळेल की ही लोकं तर आपल्या सगळी ओळखीची आहेत, हे बोंडेंना अनुभवायला मिळेल. आणि म्हणून पोलिसांना आमची विनंती आहे, CP औरंगाबाद, की ताबडतोब ज्यांनी याच्यात CCTV जे दिसत आहेत त्यांनी अरेस्ट करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी. आता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्याचा, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय काही लोकांना दिवस जात नाही. संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करावा असं त्यांना टार्गेट दिलेलं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी केलं असेल. जिस तरीके से सावरकर की यात्रा उद्धव ठाकरे ने मांग की है कि देवेंद्र फडणवीस का इस्तीफा दिया जाए और वहाँ के जो CP है उन्हें भी बर्खास्त किया जाए. मैं ये अलग ढंग से इसके तरफ देखता हूँ. देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री है, होम मिनिस्टर है, लेकिन थाने में उनका अधिकार नहीं है. थाने में उनका कुछ नहीं चलता. थाने में मैं देवेंद्र फडणवीस साहब को चैलेंज करता हूँ कि थाने के CP से लेके सारे पुलिस ऑफिसर उन्होंने बदल के दिखाई. उन्होंने सारे पुलिस ऑफिसर जो थाने डिस्ट्रिक्ट में अपॉइंट किए गए हैं वो सारे बदल के दिखाइए. देवेंद्र फडणवीस साहब को मैं मानूंगा, लेकिन जब तक मेरी इन्फॉर्मेशन है, देवेंद्र फडणवीस जी का कोई सुनता नहीं थाने ज़िले में. देवेंद्र फडणवीस साहब होम मिनिस्टर होने के बाद भी अगर वो फ़ोन करते किसी PI को, तो PI एकनाथ शिंदे की ही सुनता है, देवेंद्र फडणवीस की नहीं. ये वस्तुस्थिति है. अगर ये झूठ होगा तो ये प्रूव करने के लिए मेरा देवेंद्र फडणवीस को आह्वान है कि उन्होंने थाने ज़िले का छोड़ दो, कम से कम थाने शहर के सारे पुलिस ऑफिसर को ट्रांसफ़र करने की कोशिश उन्होंने करके दिखाई है. तब मैं मानूंगा कि देवेंद्र फडणवीस का ठाणे डिस्ट्रिक्ट में राज है. जिस तरीके से तुम्हाला असं वाटतं का की गृहमंत्री असूनही ठाण्यावर मराठीचं हिंदीचं फार त्रास झाला का? मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंना विचारल्याशिवाय काही होत नाही. माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर हे त्यांच्या अधिकारात नाही. माझं सध्याची ठाणे जिल्ह्याची परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची बघितली तर माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा 48 तासात ठाणे शहरातल्या CP पासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालवावं. मग आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम आहे आणि एकनाथ शिंदेंच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, याच्यावर मग आम्ही विश्वास ठेवू. सावरकर को लेकर के जिस तरीके से यात्रा निकाली जा रही है पूरे प्रदेश भर में, आज आशीष शेलार ने कहा कि सावरकर को लेकर वो आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे को टिकट भेजेंगे कि वो आकर के सुने, प्रोग्राम सुने उनके, ताकि उनको पता चले कि सावरकर ने क्या किया है, जो महाविकास आघाड़ी के साथ जाकर के ये सारी चीज़ें कर रहे हैं. इसकी क्या अभी उन्होंने कहा है, तो जिनके बारे में कहा है उनसे पूछताछ बातचीत करो, मैं उसके ऊपर क्या बोलूं. लेकिन सावरकर पर NCP चूंकि यात्रा जो निकाल रहे हैं वो लगातार आपके साथ क्या वो अभी क्या है कि महाराष्ट्र के सामने बहुत महत्व के मुद्दे हैं. बेकारी है, महंगाई है, गोर गरीबों के किसानों के मसले है, यानी किसानों के प्याज के बारे में इस सरकार ने कुछ नहीं किया है. हमारी कॉटन के बारे में सरकार ने कुछ नहीं किया है. बहुत ऐसे मुद्दे हैं कि जिस मुद्दों को टालते हुए यात्रा निकालने के लिए सरकार वक्त जाया कर रही है. सावरकर जी के बारे में महाराष्ट्र में सबको अपनी अपनी मालूमात है. मुझे लगता है कि सावरकर कितने महान हैं इसके लिए यात्रा करने के बजाय महाराष्ट्र के किसानों को और महाराष्ट्र के ये जो सारे सवाल है उनके लिए कुछ हल निकालने के लिए राज्य के मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री और सरकार ने वक्त देना चाहिए. अधिवेशनाचा काळ संपला, शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही झाले नाही.
सरकार म्हणतो की आम्ही मदत करू, पंचनामे करायचे कालावधी मोठ्या प्रमाणात वाढलाय, अजूनही शेतकऱ्याला मदत नाही. आता नवीन पेरणीची वेळ आली आहे, पुढच्या जूनमध्ये नवीन पेरणी. मी खानदेशातल्या बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कुठेही सरकारची मदत पोचलेली नाही आणि आता मला वाटतही नाही की सरकार काही मदत करेल. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले नाहीत आणि शेतकरी बिचारे चातकासारखे वाट बघतात की सरकार कधी मदत करेल. पण हे सरकार, मी नेहमीच सांगतो की बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. हे सरकार काही शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला यांच्या दृष्टीनं फार महत्त्व नाही. त्यामुळं यात्रा काढण्याला जास्त महत्त्व आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवायला हे सरकार कमी पडते असं मला वाटतं. प्रत्येक महाविकास आघाडीचे त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित बसून ठरवतील अशा आम्ही सूचना त्यांना दिल्यात. स्थानिक परिस्थितीप्रमाणे ते निर्णय करतील. पाटिल जी, पालघर में मॉब लिंचिंग की एक और घटना होने वाली थी जिसको पुलिस ने रोक लिया. इसके बाद बीजेपी कह रही है कि हमने रोक लिया, उसका क्रेडिट ले रहे हैं, पिछली सरकार नाकामयाब थी. जब ये घटना हुई थी तब आपके गृह मंत्री थे और आपकी सरकार थी, लेकिन इस बार ये घटना पुलिस की तरफ से रोकी गई है जिसका क्रेडिट जो है बीजेपी ले रही है. इसको लेकर क्या कहेंगे? अगर कभी अच्छे काम किए पुलिस ने तो मुझे लगता है कि उसकी सराहना होनी चाहिए. लेकिन वहाँ के पालघर में पहली जो दुर्घटना हुई थी हमारे कार्यकाल में, वो इतनी गंभीर थी कि सारे पुलिस चौकन्ना हो गए हैं और पूरे पालघर ज़िले में ही नहीं, ठाणे ज़िले में सब जगह ऐसी कई चीज़ें होनी नहीं चाहिए. इसके बारे में हमारे सरकार के वक्त से ही पुलिस को चौकन्ना किया गया था. लेकिन ये अच्छी बात है कि उन्होंने कोई दुर्घटना टालने की कोशिश की. मला माहित नहीं क्या है. तमिलनाडु के सीएम के स्टालिन के बाद 2024 में अगर मोदी के खिलाफ एक स्ट्रॉन्ग ऑपोजिशन बनाना है तो सबको दूसरे मुद्दे छोड़ करके एक साथ आना चाहिए मोदी को हटाने के लिए. इस पर क्या ये नेशनल इशू है, तो मुझे लगता है कि हमारे राष्ट्रीय नेता प्रफुल्ल भाई और सारे सब लोग हैं, उनको ये आप पूछेंगे तो बहुत अच्छा होगा. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास 11 जागा आहेत, त्यांचे नाव चायनाने बनवली आहे आणि जवळपास चायनाने इटानगरपर्यंत चायनाने मदत मागली आहे. आतमध्ये आले. जरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असेल तो आपल्या देशाचा विषय आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? कारण अध्यक्ष जे आहेत अलीकडच्या काळात मला मर्यादित माहिती आहे, पण अलीकडच्या काळात जे सतत प्रसारमाध्यमातून पुढे येतं त्यात चायना ॲग्रेसिव्ह झालेला आहे, चीन ॲग्रेशन करायला लागलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी चीनच्या सैनिकांची आणि भारतीय सैनिकांची झटापट होताना आपण यापूर्वी मागच्या 2-3 वर्षात पाहिलेली आहे. आणि आपली जर माहिती खरी असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि केंद्र सरकारने तातडीने याच्यावर उपाय केला पाहिजे. महाराष्ट्र में 500 से ज़्यादा विद्यार्थियों के स्कॉलरशिप PhD और दूसरी चीज़ों को लेकर राज्य सरकार कह रही है कि इस पर बाद में विचार करेंगे. सरकार ने तुरंत विचार करना चाहिए, ऐसे हमारी भी मांग है. मैं सांगतो याच्यावर 2 महीने से बैकवर्ड क्लास के खास करके विद्यार्थी आज़ाद मैदान में बैठे हैं. वो बार बार सरकार से विनती कर रही है कि हमसे आके बात करो, कोई आके मिल के जाए. मैं अभी उधर ही जा रहा हूँ, लेकिन आज तक 60 दिन हो गए कोई भी आदमी उनसे मिलने नहीं गया है. नाही काय झालं आहे की या PhDच्या स्कॉलरशिपवरनं एक विद्यार्थ्यांचा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारं एक मोठी संघटना तिथे उपोषणाला बसली आहे. उपोषणाच्या जागी बसून त्यांनी अनेक पत्र सरकारला पाठवली. सरकारमधला एकही माणूस त्यांना भेटायला गेलेला नाही. तेव्हा आता ते विद्यार्थी मला इथे भेटायला आले होते. मी त्यांना शब्द दिला आहे की मी स्वतः येतो आझाद मैदानामध्ये आणि समजून घेतो काय, पण त्यांची मागणी रास्त आहे की त्यांची जी स्कॉलरशिप आहे, फेलोशिप आहे ती त्यांना मिळायला हवी. ते सगळे गरीब घरचे विद्यार्थी आहेत.